प्रीतचं चालू आहे काम संध्याकाळचं, पाणी शिपायचं झाडांना. आज पाणी आला नाही, मग हाच शिपा लागते म्हणून मी 2 टाक्या ठेवलेल्याच आहेत इथे. कधी पाणी आला नाही तर मग ह्याच्यातून बालदीने आपल्याला शिपता येईल. आलंय कुठे पण फुलं आली छोटी. हा अरे वा अरे वा अरे वा. आमच्या प्रीतनी लावलेलं आहे झाड, पाणी शिपतोय. आणि इकडे मिरच्यांची झाडं लावलेली आहेत. ही मिरची तर लाल झाली, सुकली ती. आणि तिकडे आहेत टोमॅटोची. प्रीत पपई झालेला आहे, काढ आता. खूप पपई. केवढूस झाड आहे पण बघ खूप पपई मिळाले. टोमॅटोचं पण झाड आहे. हा त्याला फुलं आली, अजून लागलंच नाही टोमॅटोला. आज चप्पल पण नाही घातली, अशीच चालते. मातीवर चालायला बरं वाटतं जरा गवतामध्ये. याला फुलं आलीत. टोमॅटो लागणार, टोमॅटो. झालं का? झालं. प्रीतनी काढलेला आहे पपई. झाला, पिकला ना? अरे वा. होईल तो ना आता? 1-2 दिवसामध्ये होईल. थोडा कडक आहे अजून, म्हणजे हिरवा आहे. ठेवते इथे. हा आईला घेऊन चालले. आणि हा त्या दिवशी काढलेला ना तो आहे, तो आता आपल्याला कापायला लागेल. मग तो पिकलाय आता पूर्ण. A few moments later. आई काय करते? साफ करते. बाहेरच एकदम बाहेर खुर्चीत तुझी वाट बघते. चल चल. तांदूळ साफ करत होतीस? तांदूळ साफ करत. हे घे, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. थँक्यू. पपई. आता तुम्हाला समजलं असेलच मी कुठे आलेली आहे. मी आलेली आहे आईकडे. माझ्या काय फेऱ्या होतच असतात आईकडे. आईने काही बनवलं असेल माझ्या आवडीचं जेवण काही, तर लगेच गुड्डीला फोन करतात, गुड्डी ये, तुझ्यासाठी आवडीचं बनवलेलं आहे. आणि माझं घर जवळच आहे, तेव्हा पटकन आईकडे येतं मला. तर आज कालपासून मला फोन करते, ये भाजी केली, तुझ्या आवडीची भाजी केली, काहीतरी बनवलंय तुझ्यासाठी, शेंगा आणल्यात मावशी, तर तुझ्याकडे द्यायच्या आहे, तर ये. तर मला नको, कंटाळा येते मला. बघ, तर शेंगा उकडल्यात, वालाच्या शेंगा, गावठी शेंगा आणलेल्या आहेत. तर प्रीतला सुद्धा आवडतात, मला सुद्धा आवडतात. तर मग बोलू चल जाऊया, एक फेरी मारूया. तर माझी फेरी होतच असते. काय ग, आम्ही काय केलं आवडते ना. इकडे सुरुवात पण झाली. आठवण पडते, मुलीची आठवण पडते. मुलगी जवळ आहे म्हणून पटकन येते, लांब असं तर नसतं आलं, येता नसतं आलं मला. तर आता शेंगा आणलेल्या आहेत, वालाच्या शेंगा, गावठी आहेत, म्हणजे आमच्याकडच्या आहेत शेंगा. तर त्या रेडी झालेल्या आहेत. तर बोलली ये, शेंगा उकडलेल्या आहेत, खायला येत. मला जेवढी आवड आहे त्याच्यापेक्षा जास्त आवड त्याला आहे. मी बोललो ना आईकडे जायचं, हा लगेच रेडी होतं. आई काही ना काही नवीन नवीन खायला देत असते. आता शेंगा उकडलेल्या आहेत त्या खातोय, आल्याला तेच खायला दिलेली. इकडे सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याची, आईने उकडून ठेवलेले आहेत, खातोय आता. घ्या, थोडे थोडे पप्पा घ्या, पप्पा घ्या, खातीन तर बघ. इकडे ह्याने सुरुवातच केली बघ. हे गोड लागतात, सालं पण गोड लागतात. अरे थांब ना, मला खाऊनच नाही देते. गोड आहे शेंगा. म्हणून तुम्हाला फोन केला, आली तर बाजारात इकडे या. ओके, बाजारातच जायचं होतं मला, पण आम्ही विचार केला भाजी आणून फ्रीज मध्ये तशीच आहे, आम्ही खातच नाही. कधी सुट्टी आहे तर आता उद्याचा दिवस, परवा परत आम्ही तुमच्याकडेच येऊ. काय रे, मच्छी असेल तेव्हा आईकडे लगेच आलो. त्यामुळे आता ठरवले मी जास्त भाजी आणणारच नाही, जेवढी लागेल ना तेवढीच घेऊन येईन. काय रे? येस येस. खाण्यामध्ये बिझी येतो आल्या आल्या. या तुम्ही पण चव घ्या. मस्त आले. गावाकडे मीठ पण परफेक्ट पडलंय शेंगांमध्ये. भाव पण असेल 180 असेल ना. गावठी महाग असतात, पुण्याच्या स्वस्त आहेत, आपल्याकडे 150 रुपये. हा, आपल्या महाग असतील. आई बनवते चहा. आम्ही तिच्याकडे चहाच घ्यायला आलो. मेन म्हणजे घरी घेतलाच नव्हता, त्याला बोलू आईकडेच जाऊ चल चहा प्यायला. आई एकदम मस्त चहा बनवते, त्याच्यामध्ये हे पण टाकते काय, वेलची वगैरे, वास मस्त येतो. वेलची टाकले, आलं टाकलंय, लवंगचं हे पण थोडी पावडर टाकते त्याच्यात, चहा व्यवस्थित चहा मस्त होतो. आणि जाड करते एकदम दुधासारखा, तो प्यायशी वाटतं. थोडासा पण व्यवस्थित पाहिजे. आईचं सगळं एकदम नीट असतं, परफेक्ट. मला काय नाही, कधी मी आलं टाकते कधी नाही, असंच करते. ती भाजी मला डब्याला देणार आहेस? बघू. भाजी बघ, ही मी भाकरी खाते ना. आई नाचणीची, ते मिक्स भाजी खाते, नाचणी बाजरी काहीतरी ना. 3 मिक्स आहेत त्या. अच्छा. सकाळी केल्या तर मी गरम करेन, तर मग संध्याकाळी करणार नाही. आणि ही भाजी मला ताई देणार आहे डब्यात भरून देणार आहे मग. अरे वा,
दाण्यांचे वालाची भाजी ज्याच्यामध्ये शेंग टाकलेली आहे, मला आवडते अशी भाजी. आणि बटाट करून ठेवले त्याचा मला संध्याकाळी करायला नको काय झालं माझं. तर भाजी पण घ्यायला आलेली. आई बोली केले भाजी तुझ्यासाठी सुद्धा, घेऊन जा. तरी आता वाजलेत 5:45 झालेले आहेत. 5:45 होऊन गेलेत. निघेन टाईम आहे थोड्या वेळात, 7 पर्यंत जाईन. तर घरी जाऊन काय तरी पण कामं आहेत बऱ्यापैकी, काही ना काय घरामध्ये. घरात किती कामं लेडीजला किती काय केले तरी असतातच. ती कमीच पडतात. झोपेपर्यंत कामं असतात ते आता समजायला लागलं मला. आपण घरातले किती साफसफाई केली तरी कमीच असतात ते. कपडे बोल, केर कचरा चालूच असतं ना. झाडं पण बघायला लागतात. हो, झाडांना पाणी शिंपून आले. आज पाणी नव्हतं आला. कुठल्या झाडाला फळ आलं, काय लागलंय, टोमॅटो. अरे हा, एक सांगायचं राहिलं तुला, अननस येतोय. मग मी बोललो ना मला त्याला 1-1.5 वर्ष झाला मी अजून अननस येत नाही. त्या दिवशीच मी बघितलं, मोठा फोटो दाखवते तुला बघ. आता अननस येईल. प्रीतनी एवढी मेहनत घेतली त्या अननसावर, रोज पाणी घालतो. आली आपली. हा, पण 1-1.5 वर्ष झालं अननसाला काय येतच नव्हतं. आणि मी कधी झाड असं लावलं नाही त्या अननसाचं, हे ना, आपण कधी लावलंच नाही. छान झालं, मस्त झालं. आता येईल अननस त्याला. तुम्हाला पुढच्या टोमॅटो लागते ना, तर फुलं खूप लागलीत. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवीन अननस कसा आलेला आहे वरती. तो थोडा वेळ लागेल त्याला अजून पूर्ण वरती यायला, पण आलेला आहे. मजा वाटतं आपल्या गार्डन मध्ये असं फळ वगैरे आलं तर, है नाही? स्वतःच्या जायच्यात आलं का छान वाटतं ना. ठीक आहे, चला चहा प्यायला या. शेंगा देतात मला, तर कापून पण देत आहेत, घेऊन जा, उद्यासाठी होतील. आणि इकडे यांचं काय चालू आहे? चष्मा आईला बघतोय ऑनलाईन, लेन्स काढून. आईचा नंबर चेक करून आलेला आहे, तर आईचा नंबर वाढलेला आहे, त्यामुळे लेन्स कार्डवरून चष्मा आम्ही बघतोय. आणि पप्पा मला शेंगा कापून देते, म्हणजे माझं काम झालं. उद्या मंगळवार आहे, वरणामध्ये वगैरे टाकायला होती, हे नाही? किती जाम होत्या? 1 किलो होत्या. मावशीने दिल्या. हा, मावशीकडे झाल्या असतील ना त्यांच्याकडे. काल संदीप आले ना. हा, कापून ठेवल्यात फ्रीज मध्ये. नको, बस मला एवढ्या बस झाल्या. बरं, ठीक आहे. आता उद्याचा दिवस मंगळवार, बुधवारी आम्ही हजर तुमच्याकडे. काय जावई बापू, मी आले का पुन्हा वापरेल ना. हा, आता तू परत शनिवार रविवार येणारच. जावई बापू तुमच्यासाठी कोंबडा कापू. कोंबडा कापू तुला बोला होता, एवढी पोरगी दिले ना तरी कोंबडा कापू. आता कलिंगड पण न्यायचं आहे, काय काय न्यायचं हो आम्ही. अरे पण आम्ही खाल्ल्या तर मुलीची आठवण पडते ना आम्हाला. मुलीपेक्षा जावयाची आठवण पडते. प्रीतला लागतं लगेच, खातो ना लगेच प्रीतचं नाव. मुलांची आठवण पडते कुठल्या पण आईला. काय बोलते? हो, ते तर आहे. तुला असं ते गुड्डीला बोलो, प्रीतला बोलो, असं चाललंय आमचं. बघते बघ कशी माझ्याकडे. तुझ्याकडेच फोकस आहे. बोलू जावई बापू, बघू दे काय रिॲक्शन, काय बोलतात. पप्पा आता कापताय? नेते नेते. हा, ठीक आहे, कापा. चला, आता सीझन चालू झालेला आहे. छान आहे, पण गोड आहे. गोड आहे. आम्ही खाल्ला ना. आणि 2 जण फळांवरच असतात. सकाळी उठल्या. अरे वा, लाल आहे एकदम. ओके, एक भाग आम्हाला, एक भाग तुम्हाला. उद्याचाच दिवस. हा, फ्रीज मध्ये ठेवा. सीझन आहे, 2 आणून ठेव. ओके. गारगार होतात. आमच्या नवऱ्याला आवडतं ना. बघतोय व आरामात बसलाय. चहा, शेंगा खाल्या, चहा घेतलाय, आराम. आणि इकडे टीव्ही चालू आहे. पिक्चर बघतोय. चला, बाय बाय. आम्ही निघालो. आणि आमच्याकडे पिशव्या बघू शकताय केवढ्या आहेत. सगळ्या पिशव्या घेऊन निघालो आम्ही. सगळं खाऊ, म्हणजे तर मला संध्याकाळी, म्हणजे रात्री काय करायला नको. आईने भाजी सुद्धा दिलेली आहे, खाऊ सुद्धा दिलेली आहे. आलो होतं 1 पिशवी घेऊन, 2 पिशव्या घेऊन चाललोय. चलो बाय बाय. परवा येतो आम्ही. बाय बाय, लवकर या. पिशवी घेत नव्हती बाजारात. बघ ना, आता पोरगी मोठी झाली, संसार करायला लागली ना, मग 2 पिशव्या घ्यायला लागली. काय काय लागतं ते, शेकटाची शेंगा, मग सगळं घ्यायला लागली. संसाराला सगळं लागतं. चलो बाय बाय. हॅलो, आलो आम्ही आईकडून जाऊन. जेवण वगैरे झालं आणि आता आलोय आम्ही वरती चालायला. जेवल्यानंतर खूप दिवसांनी आलोय चालायला, है ना. प्रीत ॲज युज्युअली लॅपटॉप घेऊन आलेला आहे वरती. मी येते चालायला, पण तो नसतो, तर आज आहे तो सुद्धा. तर जेवल्यानंतर थोडं चालतोय, मस्त वाटते, थंड थंड वाटते. टेरेसवरच आलेलो आहोत आणि चंद्र सुद्धा आलेला आहे वरती आकाशामध्ये, छान वाटते. आणि आमच्या टेरेसवरून मस्त चांदण्या वगैरे सगळ्या दिसतात. ओवी कधी आली तर ओवीला आवडतं, आम्ही लाईट बंद करून मस्त चांदण्या बघत बसतो. तर ती आल्यानंतर आवडतं तिला इकडे आल्यानंतर असं वरती बघायला. आम्हाला सुद्धा आवडतं तारे वगैरे बघायला असं. तर
आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.